आईसाहेब तुम्ही आलात. बघा तुम्ही किती बी सोंग घेतलं ना आईसाहेबांचं, किती बी खोटेपणा केला ना, त्यांच्या नखाची बी सर तुम्हाला येणार नाही, एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. तुम्ही जर हे असलं काहीतरी करायला जाशील का नाही तर त्याचा उलटाच परिणाम होणार, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे घ्या. काय झालं? काय? बरं वाटत नाही काय? आज जरा डोकं दुखतंय. ते तो दुखणारच. अहो एवढी भांडणं झाली, वादावाद झाली तर असतं होणारच ना. हे थोडं दूध आणलंय, तुम्ही काय खाल्लेलं नाही म्हणताना दूध घेऊन आले बघा, पिऊन द्या जरा, बरं वाटेल. मला खरंच कौतुक वाटतंय तुमचं. मी तुमच्या मुलीची जागा घ्यायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला राग नाही येत का हो माझा? हो, त्याच्यात काय राग यायचा? आईचं काळीज आहे तुमचं, हे एका आईला कळणार नाही ना व. अहो माझ्या भुवीनं अधिपतीसाठी काय काय केलं, कितीतरी गोष्टी सहन केल्या, तेव्हा बी तिच्या मनातल्या समध्या गोष्टी कळायच्या बघा मला. तसंच आता तुमच्या मनातलं कळलं. हो, आई आहे ना व मी. तुमच्या दोघींच्या पेक्षा बी माझा अनुभव जास्त आहे बघा. खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही. ते काय मला माहित नाही, पण एवढंच सांगते, लय घाई करू नका. अहो प्रत्येक गोष्टीची येळ असते. स्वतःला येळ द्या आणि अधिपतीला बी येळ द्या. अहो समजत ठीक होईल बघा. हा, अनुभवाचं बोल आहे ते. घ्या, पिऊन घ्या. हा, एक सांगू का? बोला ना. म्हणजे तुम्ही माझ्या भुवीसारख्या राहत नाहीत, वागत नाहीत, बोलत नाहीत, तरी बी मला तुमच्यात माझी भुवी दिसते हो. हे काय अचानक? चापा तुम्हाला आवडते ना? आवडतो. आजच एकदम अचानक? काय नाही, असंच. दरवळू दे चाफ्याचा सुगंध, नव्या दिवसाचा नवा आनंद. अरे वा, आज तुमच्यातला कवी बऱ्याच दिवसांनी जागा झाला. नाही, अशीच गंमत केली. आता मी तुम्हाला खरं सांगतो, खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे. कारण ना मला माझी चूक कळली. खरं तर मला जाणीव झाली माहिती आहे का, या गेल्या काही दिवसामध्ये माझं डोसकं नाही ठिकाण्यावर. सगळा माझा डोसक्याचा जो ताण आहे, माझ्या डोसक्यात चाललेला जो सगळा गोंधळ आहे ना, त्या सगळा राग तुमच्यावर निघायचा. खरंच की तुमची काही चूक नसताना मी तुम्हाला बोलायचो. बरं तुम्हाला बोलायचं तेव्हा बी मला कळायचं, पण मला कंट्रोलच व्हायचं नाही. तर आता बी तसंच होतंय. पण मला आज जाणवलं. मी आता ठरवलंय, आता कोणालाच काय बोलायचं नाही, तुम्हाला बी नाही, कोणाला. त्या चारूला तर मॅडमना बी मी काय बोलणार नाही, काय बोलायला जाणार आहे, काय सांगायला जाणार नाही. म्हणजे त्यांचं बी मन दुखवायला नको, कोणाचंच नको. पण तुम्हाच नाही, जर या गेल्या काही दिवसांमध्ये जर काही कमी जास्त बोललो असेल तर त्याबद्दल सॉरी, तुम्ही मला माफ करा. हो, काय करताय अधिपती? नाही खरंच. हो, तुम्ही माफी काय मागताय? एवढं चांगलं फूल दिलत ना. तुम्हाला सांगू का अधिपती, मला आपल्या नात्यात कुठलीच फॉर्मॅलिटी नको, ना फुलाची ना माफीची. गजऱ्याची चालेल काय? चालते की. अजून मधून गजरा आणला तर आवडेल मला. हेच तुम्ही आम्हाला जे काही समजून घेता की नाही मास्तरीन बाई, त्याच्यामुळेच आपलं जे काही नातं भारी चाललंय ते चाललंय बघा. पण खरं सांगूया, खरंच माझी इच्छा असते माहिती आहे का, येताना गजरा आणावा, तुम्हाला चाफ्याचं फुल आवडते ते आणावं, गुलाबाचं फुल आणावं. पण इच्छा असली तरी प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. आणि आता सध्या तर जरा सैर बहिरच चाललंय, तुम्हाला माहित आहे.
ठीक आहे. तुम्ही माझ्याशी छान आनंदाने बोललात ना, माझ्यासाठी तेच पुरेसे आहे. तसं नाही, नुसतं बोलून होत नाही ते. कवा कवा का नाही भावना व्यक्त करायला फुलच कामात येतात. हे मात्र खरं आहे. हा हा हा. मला फुलांवरनं आठवलं, मला पूजा करायची. मी पूजा करून येते. आई, आम्ही काहीही केलं तरी शेवटी तुझ्या मनात आहे तेच घडणार. काही करून काहीच उपयोग नाही. सगळ्या गोष्टी बिघडून जातील. वेळ जाऊ दिलाच पाहिजे. मी संयम ठेवेन. तू फक्त माझ्या अधिपतीला सुखी ठेव. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. बरे आहात ना? हो, बरी आहे. काही गोष्टी एक्सेप्ट केल्या. मनावरचं ओझं हलकं झालंय. बरं वाटतंय. अरे वा, आज चाफा मळलायस. हो, अधिपतींनी दिलाय. या चाफ्याचा सुगंध तुमच्या संसारात असाच दरवळत राहू. संसारातच नाही आई, आपल्या अख्ख्या घरात दरवळू दे आणि सगळे सुखी होऊ दे. खरंच सगळे सुखी राहू देत. मी पण इतक्या वर्षांनी या घरात आले. अचानक आले. मला असं वाटलं माझ्या नवऱ्यासाठी, मुलासाठी खूप काय काय करावं. वाटलं होतं सगळं पूर्वीसारखंच असेल. पण मध्ये एवढा काळ उलटला होता. गोष्टी बदलल्या होत्या. तुम्ही सगळे म्हणताय ते बरोबर आहे. मला वेळ दिला पाहिजे. आणि अधिपती म्हणतोय तसं मला आता ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे. तसंच करेन मी. सगळं ठीक होईल. काहीतरी पत्ता लागला का नाहीच? काहीच समजलं नाही. काय काम करायला का टाइमपास करायला रे नुसतं? एकदा सांगा तर. आणि होय ते नव, ते गडहिंग्लजचा एक आश्रम आहे म्हणून सांगितलं होतं बघ मी तुला. तिकडे गेलता का नाही? केव्हा जायचंस मग? हा, पाडदिशी जा. हा, आजच्याच जा. तिथे गेल्यावर काय होते काय नाही मला लगेच कळव. नुसतं का नाही सुभाष म्हणजे सुभाष जाईस. ठेव फोन, वाट बघावले. बाबा, आई नाही आल्या का इकडे? नाही, इथं नाही आले. अच्छा, मला खाली पण त्या दिसल्या नाहीत. त्यांच्या खोलीत मी गेले, तिकडे त्या नव्हत्या. मला वाटलं इकडे आल्या असतील म्हणून मी त्यांचा चहा घेऊन आले. ठीक आहे, मी बघते कुठे आहेत ते. अक्षर, थांब ना, बैस जरा, मला बोलायचंय. बरं. काय झालं? अक्षरा, चारू या रूम मध्ये फारशी येत नाही. ती गेस्ट रूम मध्येच असते सतत. तिला जेव्हा वाटतं तेव्हाच ती बाहेर येते. आणि खरं सांगू, मलाही तिला डिस्टर्ब करावंसं नाही वाटत. बाबा, म्हणजे माझं धाडस नाही झालं विचारायचं, पण आल्या आल्या त्या गेस्ट रूम मध्येच राहिल्या. म्हणजे स्वतःहूनच तसं म्हटल्या. आता इतके दिवस झाले तरी त्या तुमच्या खोलीत येत नाहीत. म्हणजे तुमच्या खोलीत यायला काही हरकत आहे का त्यांना? अगं, तिला कोणाची हरकत असणार आहे? कोण अडवणार तिला? पण तिला कम्फर्टेबल वाटायला हवं ना. नाही, बरोबर आहे, पण म्हणजे तुम्ही अधिपतींचे आई बाबा आहात ना, तर म्हणजे मला असं म्हणायचंय की कसं आहे अक्षरा, तिला तिचा वेळ मिळायला हवा. ती कम्फर्टेबल असायला हवी. तिला स्पेस द्यायला काहीच हरकत नाहीये माझी. तुला सांगू का अक्षरा, चारू या घरात परत आली आहे ना, याहून मोठा आनंद नाहीये माझ्या आयुष्यात.
मला त्यापुढे बाकी कशाचंच काही वाटत नाही. तिला तिचा वेळ घेऊ दे. काळजी एकाच गोष्टीची आहे, ती त्या गेस्ट रूममध्ये एकटी राहते ग. आणि आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे ती आणखी एकटी पडायला नको आहे. तिनं कुणाजवळ तरी मन मोकळं करायला हवं. माझा कन्सर्न एवढाच आहे की ती एकटी पडायला नको आहे. नाही बाबा, त्या एकट्या नाही पडणार. आपण आहोत ना. आपण त्यांना एकटेपणाची भावना जाणवूच द्यायची नाही. तू आहेस तर मला कसलीच काळजी नाही. तू सगळं सांभाळून घेशील. पण तिच्या मनातला तो एक मोठा सल निघायला हवाय. कोणता सर? हाच. अधिपतीनं तिला आई म्हणायला हवं. हा एकच सल आहे ना सध्या तिला. तेही होईल एक ना एक दिवस. पण मला काय वाटतं बाबा, तोपर्यंत तुम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवला पाहिजे, बोललं पाहिजे एकमेकांशी. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. अक्षरा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय. पण मी तुला म्हटलं ना, माझी काही हरकत नाहीये. मी ठीक आहे. आपण फक्त देवीकडे प्रार्थना करूया, अधिपतीच्या डोक्यात लवकर प्रकाश पडावा आणि त्यानं तिला आई म्हणून स्वीकारावं. बस, बाकी काही नको आहे. बाबांशी मोकळेपणाने नाही बोलता येणार मला. मला जे बोलायचंय ते आईंशीच नीट बोलू शकेल. खरं तर आई आणि बाबा एकमेकांबरोबर कम्फर्टेबल झाले तर सगळेच प्रश्न सुटतील. कसं बोलू पण बाबांशी? मला आईंशीच बोलावं लागेल. अरे बबन, मला तू प्रत्येक वेळी हेच काय सांगतोस रे? काय जीवाला काय वाटते का नाही तुझ्या? हा, मग तुझी माणसं काम करत नाहीत हे ऐकायला फोन नाही केला बघ मी तुला. नाही नाही नाही, मला काय वाटेल ते करून आईसाहेब पाहिजे. तू काय वाटेल ते कर तू. हा ठीक आहे, कर, फोन कर नंतर. ओंक्या बोल. अरे भावा, काही नाही, ते आपल्या मुंबईच्या ऑर्डर जरा वाढल्यात आणि आपल्या मालाला पण खूप मागणी आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे. नाही हे बघ, कसं आहे, आज मला लवकर यायला जमणार नाही. तू जा फॅक्टरीत, तू काम सुरू कर, काय फोनाफोनी वगैरे सुरू कर. मी येतो जसं माझं होईल इथलं तसं. नाही, कामं मी करतोच आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टवर तुझ्या सह्या लागणार आहेत. होय बरोबर आहे. मी ते भेटल्यावर बघतो, की आल्यावर करतो ऑफिसमध्ये. आता आज जरा लेटच होणार आहे रे. बरं ठीक आहे. काही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का? प्रॉब्लेम काय, नेहमीच. जाऊ दे ते सोड. आपलं टार्गेट जे आहे ते लक्षात ठेव. आई साहेब लवकरात लवकर घरला यायला पाहिजे. बाकी प्रॉब्लेम सोडतो. अरे भावा, आपले प्रयत्न चालू आहेत ना. आईसाहेब सापडतील लवकर. हां, तू काळजी करू नकोस. आणि मी पण का नाही आज पोलीस स्टेशनला जाऊन जरा स्वतः जाऊन भेटून येतो परत एकदा. काय मागचे काही दिवस झाले नुसतं फोनवर चाललंय. फोनवर नुसतं करतो 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 म्हणतात. नंतर ते बी तिकडं गपगार, आपण बी इकडं गपगार. तसं करून चालणार नाही. मी जाऊन भेटून बोलून येतो काय ते. बरं, तू जाऊन ये पोलीस स्टेशनला. ते तुझ्या माणसासनी तू सांगितलं होतंस, त्यांचं काय फीडबॅक वगैरे काय? हो भावा, मी आहे त्यांच्या टचमध्ये, पण असं कन्फर्म असं काही फीडबॅक येत नाही आहे. आणि मी आणखी माणसं शोधलेत. हां, लावले त्यांना कामाला. तू काळजी करू नकोस, आईसाहेब सापडतील लवकर. सापडतील सापडतील, सापडायलाच पाहिजे. आणि यो पॉझिटिव्ह आपण हे ठेवूया, सापडणार. बरं, ठेवू का मी फोन? अगं तू का चहा घेऊन आलीस इथे? मी आले असते ना ते इकडे. नाही नाही ठीक आहे. म्हटलं तुम्ही वाचत होता, डिस्टर्ब कशाला करायचं तुम्हाला. काय वाचताय? लामण दिवा, दिवा मोकाशींचं. अरे वा, काय सुंदर लिहायचं ना मोकाशी. उत्तम लेखक. तुम्हाला खूप आवडतं ना वाचायला? खूप. पूर्वीपासून मला वाचनाची आवड होती. मी या घरापासून दूर होते तेव्हा हे पुस्तकच माझे मित्र होते. सुखदुःखात त्यांनीच तर माझी साथ दिली. पण आई, आता आलाय की तुम्ही घरी, सगळी तुमचीच माणसं आहे तिथे. आता म्हणजे तुम्ही अजून इथेच का राहताय आई? तुमची रूम आहे ना? अगं नाही, मी इथेच कम्फर्टेबल आहे. नाही बरोबर आहे, इथे कम्फर्टेबल आहे. पण म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जसं तुम्ही आईच्या नात्याचा एवढा विचार करता, तसं बायकोच्या नात्याचा का नाही करत? खरं सांगू अक्षरा, आमच्या दोघांमध्ये एक ऑकवर्डनेस आहे. पण असं का? अक्षरा, आमचं लग्न जरी झालेलं असलं तरी इतकी वर्ष आम्ही एकमेकांपासून दूर राहिलोय. काहीच कम्युनिकेशन नव्हतं. त्यामुळे कम्फर्टेबल नाही वाटत. असं वाटतं की आम्ही एकमेकांपासून खूप दुरावलो गेलोय. एक अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. या मधल्या काळामध्ये
त्यांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या त्या इथे आल्यावर मला कळतायत. माझ्या आयुष्यातही बरंच काही घडलं. माझी स्मृती गेली होती, माझं आजारपण, या सगळ्यामुळे आमचं नातं कुठेतरी मागे पडलं असं वाटायला लागलं. पण आई, तुम्ही ह्या नात्याला संधीच दिली नाही तर ते पूर्वीसारखं कसं होईल? तसं नाही आहे अक्षरा. म्हणजे मी माझ्या बाजूने प्रयत्न करतेच. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलायला जाते ना तेव्हा विचित्र दडपण येतं ग, एक अंतर जाणवतं. म्हणजे मोकळेपणाने नाही बोलतायत. त्यांचंही तसंच होत असावं, कारण ना आमच्यात जेवढ्याच तेवढं बोलणं होतं. आता बघ ना, मी तुझ्याशी आणि आईंशी या घरात मोकळेपणाने बोलू शकते, पण त्यांच्याशी बोलायला गेले तर अधिपतीचा विषय निघतो आणि काहीतरी वाद होतात. अधिपतीशी बोलायला गेले की काय होतं ते तू बघतेसच आहेस. सगळं घर डिस्टर्ब होतं, यांची चिडचिड होते. त्यामुळे ना मला दडपण येतं ग ह्यांच्याशी बोलताना. बरोबर आहे, मी अगदीच समजू शकते. पण मी तुम्हाला जसं म्हणते की अधिपतींना तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, तसंच या नात्याला पण थोडा वेळ द्यावाच लागेल ना. माहित नाही, कधी कधी वाटतं की आमचं नातं पूर्वीसारखं राहिलंय की नाही, आणि इतक्या वर्षांच्या गॅप नंतर ते पुन्हा जुळेल की नाही त्याबद्दलही शंका वाटते मला. आईंची जी अवस्था आहे तीच बाबांची आहे. दोघेही अजून कम्फर्टेबल नाही आहेत. आई, तुम्हा दोघांचं नातं बळकट आहे, मला माहिती. आणि लवकरच सगळं पूर्वीसारखं होईल बघा तुम्ही. बर, चहा थंड होतोय, तुम्ही चहा घ्या. मी नाश्त्याची तयारी करते. घेते. इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. काय नाही, 15 मिनिटं वेळ काढा की आज आमच्यासाठी. भेटायला येतो तुम्हासनी, फक्त मला वेळ सांगा केव्हा येऊ. येतो पोलीस स्टेशनला, जरा बोलायचं होतं. त्याच मॅटरविषयी जरा. हां बरं, करा, फोन करा. हां, मी वाट बघालोय. आते, या बाईचं काय चाललंय ग? मला तर काय बी कळेना झालंय. कुठल्या बाईचं? अजून कोण ती चारूबाई? अजून आहे का तेच? म्हणजे काय, तिच्यावर हित हाय का नाही तवर माझं सुरूच राहणार आहे. म्हणजे बघ की, मी आल्यापासून बघायला ती बाहेरच्याच रूम मध्ये राहते ग, त्या गेस्ट रूम मध्ये राहते ती. आता तू मला सांग, मोठे मालक आणि चारूबाई दोघं बी नवरा बायको आहेत ना? मग दोघांनी एकाच खोलीत राहायला पाहिजे का नाही? पण नाही, मला वाटलं सुरुवातीला जाऊ दे, 1-2 दिवस ती राहील तिकडे गेस्ट रूम मध्ये. पण तसं नाही, आता तर यायला पाहिजे का नाही ती ना मोठ्या मालकांसोबत राहायला? नाही येत आहे, असं का? दुर्गे, तुला नसत्या उचापत्या कोणी सांगितल्यात ग? ते नवरा बायको आहेत, त्यांचं ते बघून घेतील की. ती वेगवेगळ्या खोलीत राहतील, नाही ती एकत्र राहतील. तुझं तू बघ की. काय का काहीतरी नसती बडबड करत असते या. अगं, म्या नुसतं माझं नाही बघणार, हे घर माझ्या ताईचं आहे. आणि त्या चारूबाईनं काय केलं का? माझ्या ताईचं सोंग घेऊन काल ती तिच्या खोलीत गेलती. आता तर म्या 24 तास तिच्यावर लक्ष ठेवणार बघ तू. हाय का आता? तुला कोणी सांगितलं नसते उपद्व्याप कराया? म्या माझ्या ताईसाठी करणार. तू तुझ्या लेकीसाठी काय बी करणार झालीस, पण म्या करणार. तुला सांगू ते या दोघांचं का नाही काय तर चाललंय. बघ की, दोघं बी वेगळ्या वेगळ्या खोलीत राहिल्यात. नवरा बायको असून एका खोलीत राहिनात म्हणजे कुठे तर पाणी मुरतय. नवरा बायको असून एका खोलीत राहिनात म्हणजे कुठे तर पाणी मुरतय. असं होय? मग तुझं कुठं पाणी मुरतं या? तुझं लगीन होऊन किती वर्ष झाली? तुला बी नवरा आहे. अगं, एक किमान एका घरात वेगवेगळ्या खोलीत राहतात. तू नवऱ्याला सोडून दुसऱ्याच गावात येऊन राहती या, त्याचं काय? आत्ते, तुला माहित आहे ना व माझा नवरा कसा आहे त्यो? हा, अगं नुसता बसून खातोय त्यो. आणि अशा नवऱ्याजवळ कोण राहील ग? तू सांग बरं. दुर्गे, तुला जरा तरी काय वाटतंय का ग? तुझ्या पोरीचा बाप आहे त्यो. एखादी नेटानं तिथं राहिली असती, नवऱ्याला सुधरवलं असतं, संसार उभा केला असता. तू काय करतीयस? पोरीच्या बापाबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही ग? अगं, तू म्हणतीस माझ्या पोरीचा बाप आहे त्यो, पण तिला तर त्यो आवडत नाही. म्हणजे? अगं आत्ते, त्यानं बायको म्हणून माझा कधी बी लाड पुरवला नाही ग. पोरीचं तर एक तर हट्ट पुरवावं का नाही त्यानं? नाही,
मग तू मला सांग, तिला तो बाप म्हणून का आवडल? आम्ही दोघी बी त्याला कधीच विसरलोय, फक्त तू त्याला लक्षात ठेवलायस. आणि ते बी जाऊ दे. अगं पण हिथं तर तसं काय नाही ना व. हिथं तर समद हाय, समद मोठ्या मालकांचं हाय. हे समद चारूबाईला माहित आहे. तरी बी चारूबाई त्यांच्याकडे राहायला जात नाही, ते एका खोलीत राहत नाहीत. म्हणजे कळते तुला, हे आपसूक हाय का मुद्दामून केलंय? ह्याचा शोध मला लावायला लागणार. अगं तू कसली शोधबीत घेतलीयस? स्वतःचा संसार सांभाळता आला नाही आणि दुसऱ्याच्या संसारात तू नाक खुपसतीयस. हे बघ, तू अजिबात लक्ष घालायचं नाही. आणि या नसत्या चौकशा तुला कोणी करायला सांगितल्या? जाऊ दे, मला कामं पडलेत लय. चौकशा तर मी करणारच, कारण हे घर माझ्या ताईचं आहे. मी त्या खोलीत जाणारच.